नमस्कार. आज आपण रस्त्याने टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवत असताना होणारे अपघात कसे होतात हे मी काही फोटोद्वारे आपल्याला सांगत आहे. आपण जे आता फोटो बघितले त्या फोटोमध्ये जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला गल्ली बोळातून आलेले जे रस्ते आहेत मिळाल्यामुळे गल्लीतून येणारे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर किंवा मेन रोडने जाणारे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर यांचा अचानक समोरासमोर आल्यामुळे अपघात होतो. या अपघातामुळे चालवणाऱ्यांचे शरीराचे सुद्धा नुकसान किंवा चालवणाऱ्यांच्या गाड्यांचे सुद्धा नुकसान होते. आपण ज्यावेळी वाहन चालवत असता सर्वांनी दक्षता घ्यावी. अशा पद्धतीचा जिथं रोड असेल त्या ठिकाणी आपल्या गाडीचं स्पीड 420 ते 25 असणे आवश्यक आहे, जेणेकरून गाडी आपली कंट्रोलमध्ये करता येईल आणि होणारा अपघात आपण टाळू शकतो. याबाबत आपले कमेंटमध्ये काही प्रश्न असतील आपण मांडू शकता, त्याचे उत्तर आपल्याला दिली जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.